टीम धनंजय मुंडे ऑन ॲक्टिव्ह मोड या विषयावर आपण भाष्य करणार आहोत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला. त्याचे व्हिडिओ पाहून किंवा त्याचे फोटो जे समाज माध्यमात व्हायरल झालेले आहेत तर समाज मन हळहळलेलं आहे. ते व्हिडिओ जरी सार्वजनिक झाले नसले तरी या व्हिडिओचेच हे स्क्रीनशॉट आहेत आणि प्रत्येकाला चीड येईल अशा प्रकारचा हा प्रकार आहे. एक लोकांनी आपला संताप त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि राज्यामध्ये असा दुर्दैवी प्रकार होऊ नये हे प्रत्येकाला या ठिकाणी वाटत आहे. यातले काही आरोपी हे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत आणि त्यामध्ये वाल्मिक कराडचं नाव विशेषत्वानं घेतलं जातं. तो अत्यंत जवळचा आहे कारण धनंजय मुंडे यांनीच मान्य केलेलं आहे तो माझं सहकारी आहे तर आहे, नाकारायचं काय. किंवा माझा जवळचा अत्यंत जवळचा सहकारी म्हणजे याविषयी मुख्यमंत्री निवेदन देणार आहेत म्हणून मी सभागृहात अनुपस्थित आहे असं मागच्या नागपूर अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं. एवढंच नाही तर पंकजाताई मुंडे यांनी स्पष्ट केलं होतं भगवानगडाच्या दसरा मेळाव्यामध्ये की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पान हलत नाही ते वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सगळ्या निवडणूक यंत्रणा राबवणारा, त्यांचे व्यवहार पाहणारा, त्यांच्या कार्यालयामध्ये काम पाहणारा एका FIR मध्ये नाव आहे त्यांनी दिलेलं आहे की धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाचं व्यवस्थापन करणारा अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. इतकंच नाही तर या खंडणी प्रकरणाचा फोन सुद्धा धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून गेलेला आहे कारण तसं त्या ठिकाणी नमूद करण्यात आले. खंडणीच्या बैठका या शासकीय निवासस्थानी झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे. मग आता हे सगळं प्रकरण असताना धनंजय मुंडे यांनी आता राजीनामा दिलेला आहे. म्हणजे नव्हे तो द्यावा लागलेला आहे, नव्हे तो घेतलेला आहे. म्हणजे जे काय असेल ते असेल परंतु त्यांचा राजीनामा दिलेला आहे, झालेला आहे. आणि असं असताना अचानक काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. आता जे दोषी असतील ते कुणी असतील ते दोषीच आहेत, जे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार आहेत, त्याचं कुणीही समर्थन करत नाही. गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे यातही दुमत असण्याचं कारण नाही. परंतु संतोष अण्णांसाठी कोणी जर न्यायासाठी लढत असेल आणि त्याचे मागचे व्हिडिओ काढून हे वातावरण कसं बदलता येईल याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर हे खेदजनक आहे. हा, जे दोषी आहेत ते दोषी आहेत, जे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार आहेत, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. जर कोणी मारहाण केली असेल, जरी कोणी आणखी कुठला प्रकार केला असेल तर त्यांना कायद्यानुसार योग्य ती शिक्षा झाली पाहिजे. परंतु त्या व्हिडिओचा आधार आता जर घेतला जात असेल आणि संतोष अण्णा देशमुख यांच्या खून प्रकरणावरून लक्ष भटकवण्याचा कोणाचा प्रयत्न असेल तर हे मात्र दुर्दैवी आहे. कारण अत्यंत निर्णायक वळणावर आता हे प्रकरण आलेलं आहे. कालच याची पहिली सुनावणी त्या ठिकाणी झालेली आहे. आता शासन याला फास्ट ट्रॅक कोर्टावर चालवायचा निर्णय कधी घेतं ही पाहणं औत्सुक्याचं ठरेल. मात्र संतोष अण्णा देशमुखांच्या न्यायासाठी लढणारे सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, प्रकाश सोळंके असतील, या आमदाराचे काही जुने व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. बरं, फक्त आमदाराचेच व्हिडिओ व्हायरल झाले असे नाही. संतोष अण्णा देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांचा साडू दादासाहेब खिंडकर याचे 9 वर्षापूर्वीचे आणि 2.5 वर्षापूर्वीचे व्हिडिओ व्हायरल झाले. प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही. धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यासाठी त्यांचे चुलत बंधू अजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. म्हणजे हा सगळा घटनाक्रम पाहता धनंजय मुंडे यांनी एक टीम कामाला लावल्याची चर्चा दबक्या आवाजामध्ये या ठिकाणी सुरू आहे. कारण कुणाचं काय मिळतं हे शोधून काढा आणि व्हायरल करा आणि मग राज्यामध्ये चर्चा सुरू आहे की बीड जिल्ह्यामध्ये असं आहे, मग सगळेच असे आहेत. तर सगळे असतील तर सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे, जे कोणी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, त्यात दुमत असण्याचं कारण नाही. परंतु
जर धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खेंडकर यांचा 2016चा एक कोणाची गाडी फोडली आणि तिथं मारहाण केली, हा व्हिडिओ व्हायरल झाला. मग दादासाहेब खेंडकर दोषी असतील तर दादासाहेब खेंडकरवर तेव्हाही कारवाई व्हायला पाहिजे, आताही होऊ शकते, व्हायला पाहिजे, त्यात दुमत असण्याचं कारण आहे, कोणी पाठीशी घालणार. त्यानंतर दादासाहेब खेंडकरांचा आणखी 2.5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्यांनी सातपुते नावाच्या व्यक्तीला मारहाण केलेली आहे. आता त्याचं स्पष्टीकरण येईल किंवा पोलीस त्यावर गुन्हे दाखल करतील, जे काय असेल ते होईल. प्रकाश सोळंके यांचे कार्यकर्ते सुशील सोळंके हे माजलगाव तालुक्यातील सादोळा येथील रहिवासी आहेत. त्यांची आई सरपंच होत्या आणि त्यांनी त्यांच्या भावकीतील एका व्यक्तीला, म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांची टीम गोव्याला गेली आणि कुणीतरी काहीतरी सांगितलं या प्रकरणावरून सुशील सोळंके यांनी त्यांच्या भावकीतल्या एका व्यक्तीला मारहाण केली. तर बाजूलाच असलेल्या महातपुरी या गावामध्ये तत्कालीन तहसीलदारांनी शेतकऱ्याचे वीज पंप हे जप्त करून त्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आणण्याचा म्हणजे प्रयत्न करत असताना सुशील सोळंके हे त्या गावकऱ्यासह ज्यांच्या मोटारी आहेत त्या ठिकाणी त्यांना जाब विचारला, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या दोन्ही घटनास्थळावर प्रत्यक्ष सोळंके नाहीत, हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा या ठिकाणी असा आहे की सोळंके यांनी सांगितले की माझी निवडणूक 10-12 कोटीमध्ये त्या ठिकाणी झाली. आता खर्चाची मर्यादा कमी आहे आणि त्यांनी नंतर सारवासारव केली की मला कोटी नव्हते लाख म्हणायचे होते. तर निवडणुका कशा होत्या सगळ्यांना जगजाहीर आहे, किती कोटी कोण खर्चतं हे सगळ्यांना माहीत आहे. ठीक आहे, तो कायद्याचा भाग आहे, निवडणूक आयोगाचा भाग आहे, तो होत राहील. संदीप क्षीरसागर यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्यांनी एका नायब तहसीलदाराला त्या ठिकाणी दमदाटी केलेली आहे. तर ते नायब तहसीलदार त्या ठिकाणी फिर्याद देतील, शासनाच्या वतीनं फिर्याद होईल, संदीप क्षीरसागरही त्या ठिकाणी करतील. आणखी अंजलीताई दमाने याचं काही निघतंय का ते पाहण्याचा प्रयत्न होत आहे. बजरंग सोनवणेचं काही निघतंय का ते पाहण्याचा प्रयत्न होत आहे. मग या ठिकाणी नमिता मुंदडाचं काही बाहेर काय येतंय का, हा प्रयत्न होताना दिसून येत नाही. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांचं काही बाहेर येतंय का हे पाहण्याचा प्रयत्न होत नाही. म्हणजे संतोष अण्णांच्या न्यायासाठी जे लढलेले आहेत, झगडलेले आहेत, ज्यांनी वारंवार मांडलेला आहे, त्यांचे जुने व्हिडिओ काढून हे प्रकरण बॅकफुटवर कसं नेता येईल, किंवा आताच कुटुंबातील एक व्यक्ती समोर येतोय अजय मुंडे आणि खुलासा करतोय की धनंजय मुंडेच्या पाठीशी कुटुंब आहे. चांगली गोष्ट आहे, कुटुंब पाठीशी असलं पाहिजे, अडचणीच्या वेळी ते जरूर असलं पाहिजे. परंतु या प्रकरणावरून धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आणि हे प्रकरण मागे पडता कामा